हॅलो फ्रेंड्स. तर सर्वात पहिले मी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद करते, कारण की तुम्ही खूप सपोर्ट करताय. नवीन जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे पण खूप खूप आभार. जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद, जे की आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहेत. चॅनलवरती नवीन नवीन मेंबर्स पण आपले वाढतच आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही जे नवीन असतील ना, त्यांना अगोदरचे जेवढे क्लास झालेले आहेत तेवढे पूर्ण चॅनलवरती आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही परत परत व्हिडिओ बघा. तरीही समजत नसेल तर कमेंट करून तुमचे डाऊट नक्कीच विचारा, मी नक्की सांगेल. तर आपण आज आपला 11वा क्लास आहे. तर आजच्या या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की शुगर बीट्स हे कसे फिक्स करायचे आहेत आणि आपण जे फ्लावर काढलेला आहे ना त्यावरती आपण जरी थ्रेडनी स्टिच करणार आहोत. एवढंच की तसं तर माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत, जेवढे फॉलोवर्स आहेत, जेवढे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तर आता जरी थ्रेड हा जमलाच असेल. तर मी आता यानंतर एक फ्लावर काढून त्यावरती जरी थ्रेडनी स्टिच करायचं आहे. एवढंच की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त व्हावं आणि तुमच्या हाताला हे सुई पकडण्यासाठी प्रॅक्टिस नाहीये, कारण की सुई ही एकदम लहान असल्यामुळे थोडीशी हातामधून निसटते. तर एवढंच आहे, याचा उद्देश आहे की तुमची प्रॅक्टिस जास्त व्हावं आणि व्यवस्थित सुई तुम्हाला पकडता यावं, धाग्याची प्रॅक्टिस व्हावं. आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलंच आहोत की सिल्क धाग्याने वर्क केलेलं आहे. सिल्क धाग्याने आपण स्टिच केलेला आहे. तर सिल्क धागा हा खूप नाजूक असतो. जेवढी तुम्ही त्या सिल्क धाग्याची प्रॅक्टिस कराल ना, तेवढा हा तुम्हाला व्यवस्थित सिल्क धाग्याने स्टिच करता येणार आहे. तर सिल्क धाग्याची खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तो धागा नाजूक असल्यामुळे तुटण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल ना त्याची, तर ते कारण की ते एकदम तुम्हाला व्यवस्थित करता पण येईल आणि हाताला तुमच्या प्रॅक्टिस पण होईल आणि दोरा हा तुटण्याची कमी शक्यता आहे. जेवढी तुम्ही आणि नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल ना रेग्युलर, जेव्हा तुम्ही वर्क करसाल ना, तेव्हा तुमचा धागा हा अजिबात तुटणार नाही. कारण की जरी थ्रेड हा धागा ओढला तरी पण तुटत नाही. पण सिल्क थ्रेड हा धागा एकदम नाजूक असल्यामुळे तो थोडासा सावकाशपणे, थोडंसं प्रेमानेच त्याला हाताळायचा असतो. पण जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा एकदम परफेक्ट आणि तुम्हाला स्पीड पण येणार आहे. तर मी तर थोडंसं स्पीडमध्ये दाखवते. आपण जे फ्लावर तयार केलेलं आहे ना, त्यावरती आपल्याला आता जरी थ्रेडने स्टिच करायचं आहे. तर तुम्हाला पण याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. पहिल्यांदा पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ही जी पाकळी पूर्ण झाल्याच्या नंतर सेम रिटर्न यायचं आहे दुसऱ्या पाकळीकडे आणि परत खाली जायचं आहे. पाकळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच पाकळीने परत रिटर्न यायचं आहे दुसऱ्या टोकापर्यंत आणि परत या साईडनी परत रिटर्न जायचं आहे. याच पद्धतीने तुम्हाला एखादं तुमच्या मनावरती असं नाही की हेच फ्लावर तुम्ही काढा आणि यावरतीच प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर दुसरं काही डिझाईन्स करायची असेल तर तुम्ही ड्रॉ करा आणि त्यावरती प्रॅक्टिस करा. पण प्रॅक्टिस हे नक्की करा. एवढं आहे, कारण की खूप सांगते तुम्हाला रिक्वेस्ट करून, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला आरी वर्क हे सहजरित्या येणार आहे. कारण की प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच नाही. थोडंसं आणि तुम्ही 2-3 दिवस गॅप घेतला, प्रॅक्टिस केली नाहीये, तर तुम्हाला अजून हार्ड जाणार. कारण की रेग्युलरली थोडा वेळ का होईना, जेवढा तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला जसा वेळ मिळेल ना, त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. पण प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. यानंतर आता आपण बीड्स कसे लावायचे हे बघणार आहेत. तर मी एक शुगर बीड्स कशी आपल्याला सुईमध्ये घ्यायचे हे पण पाहूया. तर मी आता माझ्याकडे सध्या एक डब्याचं झाकण आहे. तर मी ते घेतलेलं आहे आणि यापैकी आपल्याला 2 सुया आहेत. एक लाकडी आहे, ती खूप नाजूक आहे आणि जी आपली स्टीलची आहे ना, दुसरी एकदम बारीक साईजची, तर ती घ्यायची आहे. कारण की लाकडी सुई ही खूप नाजूक असल्यामुळे ती तुटायची थोडीशी शक्यता असते. तर आणि तुमच्याकडे जर ट्युलिपची असेल तर 24 नंबरची तुम्ही वापरायची आहे. तर याच पद्धतीने सुईचं किंवा हातामध्ये पण पकडून तुम्ही हे करू शकता. याच पद्धतीने दुसऱ्या करंगळीच्या बोटाने आपल्याला बीड्स उचलायचे आहेत. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला हे या जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावरती शुगर बीड्स हे फिक्स करायचे आहेत. हे बघा, परत मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने उचलायचे आहेत. तर बीड्स हे बघा, तुम्हाला दिसत आहे अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूच्या
दोन बोटामध्ये सुई पकडायची आहे आणि मधलं जे बोट आहे ना त्याने आपल्याला बीड्स म्हणजे जेव्हा आपण सुई टाकतो ना त्या बोटाने आपल्याला बीड्सचे उचलायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही जास्त बीड्स सुईमध्ये घेऊ नका. 2 किंवा 3, 4 घेतले तरी पण चालतील. जास्त सुई भरून घेतल्याच्या नंतर परत बीड्स खाली पडण्याची शक्यता असते. हे बघा याच पद्धतीने आपण धागावरती काढून त्यावरती 2 बीड्स टाकलेले आहेत. सुरुवातीला तुम्ही एक बीड्स टाकला तरी पण चालेल, पण जेव्हा तुम्ही फायनल वर्क करसाल ना ब्लाउजवर एखाद्या तर तेव्हा एक बीड्स न टाकता 2 बीड्स टाकायचे आहेत, जेणेकरून आपली स्पीड पण वाढेल आणि एकदम फिनिशिंग मध्ये पण ब्लाउज दिसेल. तर एक बीड्स न टाकता 2 बीड्स टाकूनच आपल्याला फायनल लुक हा तयार करायचा आहे. हे बघा याच पद्धतीने तुम्हाला बीड्स हे उचलायचे आहेत. हे बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, एकदम मी झूम करून दाखवत आहे कशा प्रकारे आपल्याला बीड्स हे उचलायचे आहेत. आणि थोडीशी सवय लागेपर्यंत तुम्हाला थोडंसं बीड्स हे सुईमधून खाली येणार आहेत. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे बीड्स हे सुईमध्ये हे होणारच आहेत. आणि 2 बीड्स सोडून परत आपल्या दुसऱ्या मधल्या बोटाने परत बीड्स हे पकडून धरायचे आहेत. आणि जेव्हा बीड्स टाकतो ना तेव्हा 2 सोडून परत मधल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने आपल्याला बीड्स हे खाली लोटायचे आहेत. आणि धाग्यामध्ये गेल्याच्या नंतर जेवढं होईल तेवढा धागा हा वरती खेचून परत खालच्या हाताने खालचा धागा खेचायचा आहे. आणि जे आपण सुरुवातीचे 2 बीड्स टाकले होते ना तर त्या बीड्सच्या अगदी खालच्या टोकाला एकदम खालच्या साईडनी आपल्याला सुई टाकून वरती धागा काढून परत त्यामध्ये बीड्स टाकायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग ही व्यवस्थित येईल आणि गॅप पण राहणार नाहीये 2 बीड्स मध्ये. हे बघा एकदम जे आपला शेवटचा बीड्स आहे ना एकदम त्याच्या खालोखाल सुई टाकून परत वरती काढायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि गॅप राहणार नाहीये. हे बघा याच पद्धतीने तुम्हाला ही बीड्स फिक्स करायचे आहेत. हे शुगर बीड्स आहेत एकदम छोट्या साईजचे. यानंतर आपण जेवढे काही आपले जे गहू मणी आहेत, राईस बीड्स आहेत, मोती आहेत, त्यानंतर कुंदन आहेत, सिक्वेन्स आहेत, हे आपल्याला सर्व या 2-4 दिवसामध्ये आपण पाहणारच आहोत की कशा प्रकारे आपल्याला फिक्स करायचे आहेत. तर आणि त्यानंतर आपले जेवढे 55 स्टिचेस आहेत तर एक करून आपण ते सर्व शिकणार आहोत. कारण की एकदा स्टिच जर सुरुवात केली ना परत आपण स्टिचेस शिकूया, कारण की परत मग मोती वगैरे किंवा बीड्स वगैरे फिक्स मध्ये परत कन्फ्युज होईल. त्यानंतर आपण आता कंटिन्यू आपण बीड्स कसे फिक्स करायचे हेच पाहूया. आणि आपण जेवढे काही बीड्स फिक्स झाल्याच्या नंतर मग आपण स्टिचला सुरुवात करू, कारण की तुमच्या हाताला सवयच लागेल, म्हणजे सवय एकाच प्रकारची लागेल ना आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. आता आपण बीड्स कसे लावायचे हे पाहत आहोत. जर तुम्हाला 2 बीड्स जर लावायला थोडंसं हार्ड जात असेल तर सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून एक बीड्स टाकूनच फिक्स करायचा आहे. पण शक्यतो जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल, जेव्हा तुम्ही एकदम फायनल लुक ब्लाउज जेव्हा तयार कराल, जेव्हा स्वतःचे म्हणा किंवा दुसऱ्यांचे ब्लाउज तुम्ही तयार करणार आहात ना तर तेव्हा हा नक्की आठवणीने 2-2च बीट फिक्स करायचे आहेत. कारण की शुगर बीट्स 2च करायचे आहेत. 3 नंबरचे मोतीही 2च करायचे आहेत. आणि गहू मणी राईस बीट ही थोडे साईज त्याची मोठी असते, त्याच्यामुळे तो एकच टाकायचा आहे. त्यानुसार जसे व्हिडिओ मी बनवत जाईल त्यानुसार मी सांगतच जाईल की कोणते बीड्स हे 2 यूज करायचे आहेत आणि कोणते बीड्स हे एकच यूज करायचे आहेत, एकच फिक्स करायचे आहेत. तर इथं शुगर बीट्सची साईज एकदम छोटी आहे, तर मी इथे 2-2च फिक्स करते. तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून एकच करायचा आहे. जर जमत असेल तर 2 करू शकता.
पण शक्यतो तुम्ही एक केला तरी पण चालेल आणि जर तुम्हाला जमत असेल तुम्ही 2 बीड्स फिक्स करत असाल तर बेटरच आहे. ओके. तर याच पद्धतीने आपल्याला शुगर बीड्स फिक्स करायचे आहेत आणि शेवटी आठवणीने गाठ मारायचं विसरायचं नाही. कारण गाठ ही खूप महत्वाची आहे. जेवढे काही वर्क केलेले आहे ना, तर तेवढे तुमचं जर निसटायला नाही पाहिजे किंवा ते पूर्ण उकलू नये यासाठी गाठ मारणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही विसरलात गाठ मारायची आणि जर खालचा हा धागा जर थोडासा ओढला गेला किंवा थोडासा ताणला गेला तर पूर्ण वर्क हे आपलं उकलणार आहे आणि परत आपल्याला ते रिपीट करावं लागणार. यामध्ये तुमचा मूड पण चेंज होणार, चिडचिड पण होणार आणि मग नकोसं वाटणार आहे यार एवढं मस्त केलेलं होतं, परत तेच करावं लागणार. कंटाळा पण येतो. कारण की सेम माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी पूर्ण बारीक ना बारीक एक ना एक महत्वाचं पॉइंट सांगते. ते तुम्ही लक्षात ठेवा. आठवणीनं पूर्णपणे क्लिअर करा. जे माझ्या चुका झाल्या त्या तुमच्या होऊ नये एवढीच मी अपेक्षा आहे माझी. म्हणून मी तुम्हाला बारदा सांगते की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने खूप लवकर आरी वर्क जमते. कारण की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तर तेवढं तुम्हाला एकदम परफेक्ट जमणार आहे. तर आपण इथे वेगवेगळे शेप काढून आपण त्यावरती बीड्स आपण फिक्स करणार आहोत. तर तुम्हाला पण सेम याच पद्धतीने वेगवेगळे शेप काढायचे आहेत. असे नाही की तुम्ही पण हेच शेप काढा. तुमच्या मनाने तुम्हाला जे योग्य वाटतील, जे शेप आवडतील ते शेप तुम्ही ड्रॉ करा आणि त्यावरती शुगर बीड्स सांगितल्याप्रमाणे फिक्स करा. आणि शक्यतो एक केला तरी पण चालेल. पण जेव्हा फायनल लुक तुम्ही तयार करसाल ना तेव्हा 2-2 शुगर बीड्स टाकायचे आहेत, फिक्स करायचे आहेत. तर आपण इथे वेगवेगळे शेप ड्रॉ करून त्यावरती शुगर बीड्स याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि शेवटी गाठ मारायची आहे. आणि ज्या आपण हा चौकोन केलेला आहे ना तर कोपऱ्यावरती ना जर मणी जर छोटासा असेल तर बसू शकतो. पण जेव्हा मोठा मणी ना तो बाहेर निघतो तर त्यासाठी आपल्याला तिथे गाठ थोडंसं एकच स्टिच द्यायचं आहे. त्यामुळे आपलं लुक पण छान येतो आणि फिनिशिंग पण मस्त येते. ओके. याच पद्धतीने तुम्हालाही पूर्णपणे जेवढे शेप आहेत तेवढे आपल्याला शुगर बीड्सने स्टिच करायचे आहेत. आणि जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी करा. समजत नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा. अजूनही समजत नसेल व्हिडिओ पाहून तर परत मला विचारा. मी नक्कीच सांगेल अजून जसं तर मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा भरपूरपणे प्रयत्न करत आहे. पण अजूनही समजत नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी अजून सोप्या पद्धतीने कसं सांगायचं याचा पूर्णपणे प्रयत्न खास तुमच्यासाठी करेल. हे एवढं नक्की आहे. आणि सुरुवातीला थोडंसं सुईमधून बीड्स खाली येणं, हातात सुई थोडंसं बीड्स खाली सुईमधून ढकलताना ते जात नाहीत. हे प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहेत. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम हे पूर्णपणे नंतर होणार आहेत. कारण की प्रॅक्टिस केल्याच्या नंतर हाताला सवय लागते सुई पकडण्याची, बीड्स सुईमध्ये टाकण्याची, खाली लोटण्याची. ह्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला एकदम इझी वाटणार. ज्या तुम्हाला आता हार्ड वाटत आहेत ना त्या गोष्टी तुम्हाला नंतर एकदम परफेक्ट एकदम सोपं वाटणार आहे आणि तुम्हीच म्हणाल खरंच यार सुरुवातीला खूप हार्ड जात होतं आणि आता मात्र मला आरी वर्क हे जमत आहे ते पण एकदम परफेक्टपणे. कारण की तुम्ही जेवढी मेहनत घ्याल ना तेवढं तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. प्रत्येकच गोष्टीमध्ये मेहनत जर केली तर त्याचं यश शेवटी मिळणारच असतं. सेम त्याच पद्धतीने आपल्याला मेहनत घ्यायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर शेवटी एक दिवस हे तुम्हाला पूर्णपणे आरी वर्क हे येणार आहेत. पूर्णपणे आपण जे 55 स्टिच सांगितलेले आहेत ते पूर्ण तुम्हाला जमणार आहेत. तुम्ही स्वतः एक आरी वर्कचं काम करणार आहेत. तुम्ही स्वतः इन्कम पण करू शकता. कारण की जेव्हा तुम्हाला जमतं ना तेव्हा तुमच्या एरियामध्ये जेवढ्या काही लेडीज लोक आहेत त्यांचे तुम्ही ब्लाउज स्टिच करायला घेऊ शकता. ओके. तर या प्रकारे आपण शेप हे तयार केलेले आहेत. तुम्ही पण वेगवेगळे शेप किंवा हे जरी काढून त्यावरती स्टिच केलं तर खूप बेटर आहे.
तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलला. आणि अजून मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. जेवढं होईल तेवढं हळुवारपणे, जेवढं होईल तेवढं, कारण की घाई करून चालणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.